नमस्कार मंडळी, रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका शेअरबद्दल माहिती घेणार आहे, ज्या शेअरने तब्बल 400 रुपयाचा डिव्हिडंड घोषित केलेला आहे. हो, तब्बल 400 रुपयाचा. त्यामुळे आपल्याला ही न्यूज एकदम धक्कादायक अशी वाटेल, कारण कोणतीही कंपनी आतापर्यंत अशा मोठ्या प्रमाणात डिव्हिडंड घोषित करत नाही. त्याचबरोबर ह्या शेअरची जर प्राईस बघितली ती नाही म्हटलं तर जवळजवळ 60,000च्या आसपास सध्या ट्रेड करत आहे. तर चला अशा शेअरबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. मित्रांनो, आज जे आपण माहिती घेणार आहे त्या शेअरच्या कंपनीचं नाव आहे ते आहे यमुना सिंडिकेट प्रायव्हेट लिमिटेड. ही एक कंपनी आहे जी ट्रेडिंग करते, एंगेज आहे ट्रेडिंग मार्केटिंग ऑफ वाईड व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स, कंपोनंट्स अँड कन्झ्युमेबल रिलेटेड टू द ॲटो सेक्टर, ॲग्रोकेमिकल्स ॲज वेल ॲज इंडस्ट्री अँड कन्झ्युमर इलेक्ट्रिकल. ट्रेडिंग आणि मार्केटिंग करते कंपनी ॲटो सेक्टरमध्ये, ॲग्रोकेमिकल्समध्ये आणि इंडस्ट्रियल अँड कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्समध्ये. या कंपनीचं जर मार्केट कॅप जर बघितलं जवळजवळ ते आपल्याला दिसून येत आहे ते आहे 1,777 करोड. हे मार्केट कॅप कंपनी दिसून येते. करंट प्राईस जर बघितली आपण स्टॉकची ते आहे 57,000. त्याचा हाय आणि लो जर बघितला तर तो आहे 66,999 आणि 16,100. एकदम स्मॉल कॅप कंपनी आहे, त्यामुळे यामध्ये निवेशकांची संख्या पण आपल्याला कमी दिसून येते. पण जो स्टॉकचा रिटर्न आहे जर बघितला आपण 2023मध्ये हा स्टॉक जवळजवळ 20,000 आसपास ट्रेड करत होता. 2024मध्ये पण तो 20 ते 30,000च्या मध्ये होता. परंतु गेल्या 6 महिन्यात हा स्टॉक जवळजवळ 60,000ला जाऊन टेकलेला दिसून येत आहे. आता यात प्रॉफिट लॉस जर बघितलं तर कंपनीचं प्रॉफिट लॉस म्हणजे स्टेटमेंट आहे त्यामध्ये पण आपल्याला अशी म्हणावीशी काही सुधारणा दिसत नाही. मार्च 2015मध्ये 55 कोटीचा जो सेल्स होता, त्याचबरोबर आता जर 2024मध्ये बघितलं तर 64 करोडचा दिसून येत आहे. म्हणजे अख्ख्या 10 वर्षात फक्त 10 करोडचा सेल्स वाढलेला आपल्याला दिसून येत आहे. परंतु ही कंपनी सध्या जी न्यूजमध्ये आहे ती आहे त्याच्या डिव्हिडंड हिस्टरीमुळे. आता शेअर होल्डिंग पॅटर्न बघितलं तर प्रमोटर शेअर होल्डिंगसुद्धा अगदी 74.87 आहे. ती सध्या कॉन्स्टंटच आहे गेली 10 वर्षे. तर आपण इथे बघितलं DI आणि पब्लिक होल्डिंगसुद्धा आपल्याला दिसून येत आहे. नंबर ऑफ शेअर होल्डरसुद्धा आपल्याला दिसून येत आहेत. जून 2024मध्ये ते नंबर ऑफ शेअर होल्डर वाढलेले दिसून येत आहेत. परंतु तिथे डिव्हिडंड हिस्ट्री बघितलं आपण 2021मध्ये 40 रुपये, 2022मध्ये 200 रुपये, 2023मध्ये 325 आणि 2024मध्ये 400 रुपये डिव्हिडंड देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे डिव्हिडंड देणंसुद्धा काही कंपन्यांचं अगदी म्हणजे ॲज अ निवेशक धोकादायक असू शकतं. त्यामुळे इथं डिव्हिडंड जर आपल्याला जास्त दिसत असला तरीसुद्धा अशा कंपनीपासून आपल्याला सावधान राहिलं पाहिजे. कारण या कंपनीमध्ये बघितलं तर एकतर स्टॉकची प्राईससुद्धा खूप हाय आहे, त्याचबरोबर इथं नंबर ऑफ इन्व्हेस्टरसुद्धा खूप कमी आहेत. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात मॅनिप्युलेशन होण्याची दाट शक्यता असते. फक्त हा जो स्टॉक आहे तो चर्चेत आलेला आहे, तो त्याच्या फक्त जो डिव्हिडंड दिलेला आहे 400 रुपये, त्यामुळे सध्या चर्चेत आलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा उद्देश होता की अशा स्टॉक आपल्याला आयडेंटिफाय करून सांगणे की अशा स्टॉकपासून आपण सावध राहायला पाहिजे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन नवीन चॅनल गोष्टी करता आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.